महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आज महायुतीचा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे। जांभोरी मैदानापासून ते वरळीपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चानंतर वरळीमध्ये जाहीर सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आज मोर्चा निघतोय। दरम्यान या मोर्चाचा मार्ग नेमका कसा असणार आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। जांभोरी मैदानापासून हा मोर्चा सुरू होईल, वरळी नाक्यापर्यंत हा मोर्चा येईल, त्यानंतर एट्रिया मॉल पर्यंत हा मोर्चा जाणार आहे, नंतर नेहरू सेंटर पर्यंत हा मोर्चा जाईल आणि वरळी डोम इथं सांगता होईल। त्यामुळे जांभोरी मैदानापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ हा मोर्चा निघतोय। महायुतीचे सर्वच्या सर्व नेते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह हे नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, आज महायुतीचा मोठा मोर्चा निघतोय, जांभोरी मैदानापासून या मोर्चाला सुरुवात होतीये। कोणकोणते नेते यामध्ये उपस्थित असतील आणि साधारण किती वाजता या मोर्चाला सुरुवात होतीये? जय। नक्कीच सिद्धेश, महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आज महायुतीचा जनाक्रोश मोर्चा हा मुंबईतील जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान पार पडणार आहे। एक भव्य असा हा मोर्चा जो पार पडणार आहे। त्यानंतर वरळी डोम येथे जाहीर सभा ही पार पडेल आणि या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वांनाच या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। एकूण आपण पाहिलं, महिला आरक्षण विधेयकाच्या मंजुरीसाठी 360 मतांची आवश्यकता होती, मात्र ज्या पद्धतीच्या तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी येऊ लागल्या, या पार्श्वभूमीवरती आता महायुती सुद्धा आता आक्रमक झाल्याची पाहायला मिळते आणि महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आज जो आहे तो एक भव्य मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे आणि यामध्ये प्रामुख्याने स्वतः मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित असणार आहे आणि त्यानंतर एक जाहीर सभा पार पडेल। त्यासोबत नारी शक्ती वंदन विधेयकाच्या विधेयकावरून आता भाजप सुद्धा या ठिकाणी आक्रमक झाल्याची पाहायला मिळते। ठिकठिकाणी जे आहे ते जाहीर सभा सुद्धा होणार, त्यासोबत काही ठिकाणी पत्रकार परिषदा सुद्धा पार पडतील। यामध्ये प्रामुख्याने पंकजा मुंडे या ठाण्यातून खरं तर पत्रकार परिषद घेणार आहे, त्यासोबत महापौर नीता ठाकरे, त्यासोबत आमदार दैनी फडणवीस नाशिकमधून घेणार आहे। त्यामुळे एकूणच महायुती या आता महिला विधेयकाच्या भूमिकेवरती आक्रमक झाल्याची पाहायला मिळते आणि आज संध्याकाळी 4 वाजता जे आहे ते ही संपूर्ण या सभेला जे आहे ते सुरुवात होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सर्वांना संबोधित। त्यामुळे आता एकूणच ज्या पद्धतीची भूमिका ही विरोधकांनी या महिला विधेयकावरती घेतलेली, आता याला प्रत्युत्तर म्हणून महायुतीच्या माध्यमातून एक भव्य अशी सभा ही पार पडणार आहे। त्यामुळे या सभेतून मुख्यमंत्री काय संबोधित करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद जय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।